केईएम रुग्णालयामधील रुग्णांचे रिपोर्ट कार्ड पेपर प्लेटवरती छापल्या गेल्यात आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडनं याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। या प्रकरणाची चौकशी करण्याची पेडणेकरांनी मागणी केलेली आहे। या संदर्भामध्ये किशोरी पेडणेकर, अजय चौधरी आणि श्रद्धा जाधव यांनी केईएम रुग्णालयामधील डीन संगीता रावत यांची भेट घेतलेली आहे। आणि याविषयीच किशोरी पेडणेकर आपली भूमिका मांडतात। थेट जाऊयात। नगरसेवक सिंधू मसूरकर आम्ही सारेजण आलेलो आहोत आणि ज्यावेळी परिस्थिती पाहिली त्यावेळी, कारण आमच्याकडे माहिती येत असते काय त्रुटी आहेत, काय चालले, ते अतिशय भयानक आहे। आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून निर्माण झालेली आहे। यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्या होत्या, आरोग्य समिती होती, स्टँडिंग कमिटी होती, नगरसेवक होते, त्यावेळी अंकुश होता। पण आता अधिकाऱ्यांवरती कुठेही अंकुश राहिलेला नाही। नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी मन मानेल तसे वागतात, कुठल्याही गोष्टीची पूर्तता करत नाही आणि मुंबईतल्या आरोग्य सेवेचा अत्यंत तमाशा करून ठेवलेला आहे, बोधावारा उडालेला आहे। या संदर्भामध्ये आम्ही 17/8/2023 एक मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या नंतर आम्हाला जे AMC शिंदे आहेत त्यांनी निरोप दिला की तुम्ही हेड ऑफिसला या, मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो। आम्ही चर्चेला गेलो, आम्ही सारेच जण होतो चर्चेला। आणि त्या चर्चेमध्ये ज्यावेळी चर्चा झाली तर या मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातल्या त्रुटी काय काय आहेत या मी त्यावेळी त्यांना सांगितल्या। इथे MRI मशीन नाही आहे, CT स्कॅन मशीन नाही आहे, या इथे सोनोग्राफीच्या 4 अतिरिक्त मशीनची गरज आहे। पॅथॉलॉजी करतात त्यांना स्टाफ पाहिजे होता, पॅथॉलॉजीच्या मशीन पाहिजे होत्या। विविध झेरॉक्स मशीन नाही आहे, ज्या मर्च्युरीला झेरॉक्स पेपर काढले जातात ती झेरॉक्स मशीन नाही आहे, स्ट्रेचर नाही आहेत, व्हीलचेअरची कमतरता आहे, बेडची कमतरता आहे, काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली केलेले आहेत ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत। विविध त्रुटींवरती आम्ही म्हणालो, कर्मचारी कमी आहेत। आणि त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेताना आम्हाला सांगितलं की मला 2 महिने द्या, 2 महिन्याच्या त्या सगळ्याची पूर्तता करतो, 2 महिन्यामध्ये तुम्हाला तक्रार करायला जागा ठेवणार नाही। आणि ह्याचं सगळं मिनिट्स बनलेलं आहे, हे मिनिट्स आलेलं आहे माझ्याकडे। त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आम्हाला की 2 महिन्याच्या त्याची पूर्तता केली जाईल। परंतु दुर्दैवाने सांगावं लागते की 10 महिने झाले, या 10 महिन्यामध्ये फक्त केईएम रुग्णालयामध्ये एक CT स्कॅन मशीन आलेली आहे, बाकी कुठलीही पूर्तता केली गेलेली नाही। कर्मचाऱ्यांची वानवा आहे, 300 प्रकारची औषधं केईएम रुग्णालयाला लागतात, परंतु जेमतेम CPDच्या माध्यमातून 150 प्रकारची औषधं विविध उपलब्ध केली जातात। 4 दिवसापूर्वी आमच्या शापूरजी पालनजी वसाहतीजवळ एक भटका कुत्रा 5 जणांना चावला। या 5 जणांना केईएम रुग्णालयामध्ये आणलं तेव्हा श्वान दंशावरची औषधं, इंजेक्शन देखील उपलब्ध नव्हती। अशी परिस्थिती आज केईएममध्ये। केस पेपर काढायचं असेल बाहेर पाठवलं जाते, एक्सरे काढायचं असेल, MRI करता तर अनेकदा बाहेर पाठवलं जातं। कारण इथल्या डॉक्टरांची देखील क्षमता किंवा त्या मशीनची क्षमता याचा देखील विचार करायला पाहिजे। कारण त्या MRI एका मशीनवरती तिची कॅपॅसिटी समजा 100 रुग्ण करायचे असेल तर 500-500 रुग्ण हे एका दिवसामध्ये केले जातात। म्हणून ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। करोडो रुपयाचं बजेट असणारे मुंबई महानगरपालिका, हजारो करोड रुपयाचं बजेट असणारी मुंबई महापालिका, आरोग्यावरती आज दुर्लक्ष केलं जाते। मशिनरी खरेदी करतो म्हणून सांगतात, केल्या जात नाही। मला वाटते टक्केवारीच्या हिशोबामध्ये या सगळ्या मशिनरीची खरेदी रखडत असेल। या इथली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांची मी तुम्हाला अवस्था सांगतो। इथे प्राध्यापक हवेत 106, ते प्राध्यापक आहेत आज फक्त 67, 39 प्राध्यापकांची भरती केलेली नाही। इथे प्राध्यापक आहेत 168 पाहिजेत, 115 आहेत, 53 सहप्राध्यापक नाही आहेत। असिस्टंट जे प्रोफेसर आहेत त्याचे 284 पदं आहेत, भरलेत त्याची फक्त 82, 202 पदं अजून भरलेली नाहीत। जे नर्सेस आहेत त्या 1200 आहेत, पाहिजेत हवेत, त्याच्यामध्ये 174 नर्सेसची कमी आहे। सिक्युरिटी स्टाफ कमी आहे, 82 सिक्युरिटी कमी आहे।
जर KEM रुग्णालय एका रुग्णालयामध्ये एवढा जर स्टाफ कमी असेल तर